गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. बघा, आता पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिझम या चॅप्टरमध्ये फेरोमॅग्नेटिझम, त्याची डेफिनेशन, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचबरोबर त्याच्या काही असणाऱ्या 8-10 प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या. त्याचबरोबर तुम्हाला एक 2 क्वेश्चन, एक क्वेश्चन तरी लिहून काढा म्हणून सांगितलेलं होतं. डिस्टिंग्विश बिटवीन, त्याचे एक 5-5 आयटम्स लिहून ठेवायचे, 5-5 मुद्दे काय करायचे, लिहून ठेवायचे. डिस्टिंग्विश बिटवीन हमखास क्वेश्चन विचारला जातो 2 मार्क्ससाठी, हाफ मार्क्ससाठी 1, अशा पद्धतीनं. आणि मग त्यानंतर आपण बघितलं थोडंसं इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. फेरोमॅग्नेटिक मटेरियलवर टेम्परेचरचा असणारा इफेक्ट आपण बघितला. तर सर्वसाधारण आपण एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल जर हीट केला किंवा परमनंट मॅग्नेट एखादा हीट केला तर एका पर्टिक्युलर टेम्परेचरला तो आपलं परमनंट मॅग्नेटिझम लूज करतो आणि तो पॅरामॅग्नेटिक मध्ये कन्व्हर्ट होतो. तो सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक मध्ये कन्व्हर्ट होतो आणि मग त्या टेम्परेचरला त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं क्युरी टेम्परेचर असं म्हणतो. आणि मग क्युरी टेम्परेचर आणि ससेसिबिलिटी याचं थोडंसं आपण स्टडी केला आणि क्युरी टेम्परेचरची डेफिनेशन केली. द टेम्परेचर ॲट विच फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज ट्रान्सफर्स इन पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज कॉल्ड इट्स क्युरी टेम्परेचर. मग काही एक्झाम्पल द्यायचे झाली तर निकेलचं क्युरी टेम्परेचर आहे सर्वसाधारणपणे 1700 ते 1800 केल्विन. त्याचबरोबर कोबाल्ट बघितलं तर साधारण 360 च्या दरम्यान. आयर्न, सॉफ्ट आयर्न साधारण 1100 ते 1100 केल्विन च्या घरात. अशा पद्धतीनं प्रत्येकाची क्युरी टेम्परेचर वेगळी आहेत. ह्याची थोडीशी चर्चा केली. आज आपल्याला एक शेवटचे 1-2-3 छोटे छोटे आर्टिकल्स बघायचे आहेत की या मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा आपण त्या मटेरियलला मॅग्नेटाइज करून, डिमॅग्नेटाइज करून किंवा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये मॅग्नेटाइज करून जर आपण बघितलं तर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा कर्व मिळतो. प्रत्येक सबस्टन्ससाठी तो कर्व थोडासा वेगळ्या स्वरूपाचा असतो. आणि मग ग्राफिकली आपण जर असं रिप्रेझेंट केलं की मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे एक्सटर्नल फील्ड जे आपण मॅग्नेटाइज करण्यासाठी वापरले, काय करणार आहे बघा, आपण बाहेरून इलेक्ट्रिक फील्ड तयार करणार आहे, आपले मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहे इलेक्ट्रिसिटी वापरून. म्हणजे एखादा सोलेनॉइड घ्या, त्या सोलेनॉइड मध्ये मॅग्नेटिक फील्ड हे त्या सोलेनॉइड मधून जाणाऱ्या करंट वर डिपेंड असतं. करंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल. B = μ0 Ni, अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला त्याला एक तयार केलाय बघा. B = μ0 Ni. यामध्ये नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजे स्मॉल m. आणि मग त्या सोलेनॉइड मधून जाणारा करंट आणि मॅग्नेटिक फील्ड डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. अशा पद्धतीनं करंट वाढवून आपण त्यानं तयार केलेले जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्या सोलेनॉइडच्या आतमध्ये, सेंटरला म्हणू आपण, ते फील्ड आपण चेंज करू शकतो. करंट वाढवला फील्ड वाढेल, करंट कमी केला फील्ड कमी होईल. त्याच पद्धतीनं मॅग्नेटिक इंटेन्सिटी सुद्धा कमी जास्त होईल. कारण मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज B = μh. आणि मग B कमी जास्त झाला तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी सुद्धा कमी झाली, म्हणजे H कमी जास्त झाला. अशा पद्धतीनं मॅग्नेटिक फील्ड व्हॅरिंग स्वरूपाचं आपण तयार करणार आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट महत्वाची, नुसतं फील्ड कमी जास्त करणार नाही आपण, तर या करंटची डायरेक्शन बदलून आपण रिव्हर्स डायरेक्शन मध्ये सुद्धा B बदलणार आहे, म्हणजे H बदलणार आहे. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये H आपण मिनिमम टू मॅक्झिमम, मॅक्झिमम टू मिनिमम करणार आहे. अशा पद्धतीनं सोलेनॉइड मधून जाणाऱ्या करंटच्या व्हेरिएशनमुळं
त्या सोलेनॉइडनं तयार केलेल्या मॅग्नेटिक फील्डची मॅग्नेटिक इंटेन्सिटी आपण व्हॅरी करणार आहोत. आता कशासाठी व्हॅरी करणार आहे, तर त्यात एखादा मॅग्नेटिक मटेरियल ठेवणार आपण. मॅग्नेटिक मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल एखादा ठेवला तर त्या मटेरियलचं मॅग्नेटायझेशन होत. बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये फेरोमॅग्नेटिक फील्ड मटेरियल ठेवला की त्याचं मॅग्नेटायझेशन होत. आणि मग बाहेरच्या फील्डची इंटेन्सिटी म्हणजे एच जसं आपण बदलू तसं याच्यातलं मॅग्नेटायझेशन म्हणजे या मटेरियलमध्ये असणाऱ्या ॲटॉमिक डायपोलची अलाइनमेंट ही कमी जास्त होत असते. म्हणजेच थोडक्यात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कमी जास्त होत असते, म्हणजे याचं मॅग्नेटायझेशन कमी जास्त होत असतं. अशा पद्धतीनं याचं मॅग्नेटायझेशन करून त्याचं आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे. आणि तो जो कर्व मिळतो तो एक वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचा कर्व असतो, त्यालाच म्हणतो आपण हिस्टेरेसिस कर्व. कसला कर्व म्हणायचं? हिस्टेरेसिस कर्व. अशा पद्धतीनं आपण एखाद्या मटेरियलचा हिस्टेरेसिस कर्व कशा स्वरूपाचा असतो हे आपल्याला बघायचं. आणि मग त्याच्यावरून आपण त्या मटेरियलचे असणारे कर्व वरून आपण मटेरियलचं कॉम्पॅरिझन सुद्धा करू शकतो मॅग्नेटिक प्रॉपर्टीच्या संदर्भात. आता काय करायचं बघा, त्यासाठी मी काय केलं, एक सोलेनॉइड घेतला आणि या सोलेनॉइडला एक व्हॅरिंग पोटेन्शियल असणारी एक बॅटरी कनेक्ट केली, ज्याचा पॉझिटिव्ह इकडे आहे, निगेटिव्ह इकडे आहे. यातला मी करंट कमी जास्त करतोय, याचं पोटेन्शियल कमी जास्त केलं की यातून जाणारा जो करंट आहे तो कमी जास्त होतो. आणि मग ह्यानं तयार केलेलं सेंटरला असणारं मॅग्नेटिक फील्ड बी हे सुद्धा कमी जास्त होतं. आता मी काय करणार, यामध्ये आता पहिल्यांदा करंट मी पासच केलं नाही समजा, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड 0. आता यामध्ये एक मॅग्नेटिक मटेरियल घेणार, फेरो मॅग्नेटिक मटेरियलचा एखादा तुकडा घेणार आणि याच्यामध्ये इंट्रोड्यूस करणार सेंटरला इंट्रोड्यूस करायचं की जो सध्या अजिबात मॅग्नेटाइज नाही, त्याच्यामध्ये असणाऱ्या डायपोल मोमेंट किंवा त्याचं डोमेन स्ट्रक्चर हे रॅन्डम स्वरूपाचं असेल, त्यामुळे नेट मॅग्नेटिक इफेक्ट याच्यामध्ये नाही आता सध्या. आणि मग मी आता ही बॅटरी जोडतोय बघा, बॅटरीच्या साइडनं करंट व्हॅरी करून मी या मॅग्नेटिक फील्डची मॅग्नेटिक इंटेन्सिटी कमी जास्त पण करणार आहे आणि त्याची डायरेक्शन पण चेंज करून कमी जास्त करणार आहे. अशा पद्धतीने मी एक्स ऍक्सिसला घेतला एच मॅग्नेटिक इंटेन्सिटी या फील्डची, या सोलेनॉइडनं तयार केलेल्या फील्डची मॅग्नेटिक इंटेन्सिटी, आणि त्याचं होणारं जे मॅग्नेटायझेशन आहे मॅग्नेटायझेशन ते मी घेतो, किंवा मॅग्नेटायझेशन घेतो मी वाय ऍक्सिसला घेतो मॅग्नेटायझेशन त्या मटेरियल्स. आणि मग आता मी या दोन गोष्टी, एक गोष्ट व्हॅरी करून दुसरी गोष्ट मेजर करत जाणार आहे, म्हणजे एकमेकावरचा डिपेंडन्स बघत जाणार आहे. आणि मग आता करंट चालू केला, पहिल्यांदा मी करंट ठेवला 0, म्हणजेच मॅग्नेटिक इंटेन्सिटी 0. तो मटेरियल अजिबात मॅग्नेटाइज झालेला दिसत नाही, म्हणजे आतली ॲटॉमिक डायपोल मोमेंट अलाइन झालेली नाही, अजून रॅन्डम स्वरूपात आहे. आता मॅग्नेटिक फील्ड मी करंट वाढवायला लागलो की मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी वाढत जाणार आहे, आणि त्याचबरोबर त्या मटेरियलमध्ये असणाऱ्या ॲटॉमिक मॅग्नेट थोड्या 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 अलाइन होत जाणार आहेत एकाच डायरेक्शन मध्ये, म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजेच नेट डायपोल मोमेंट मिळणार आहे आपल्याला, नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट त्या मटेरियलची मिळणार. आणि नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजेच त्या डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजेच मॅग्नेटायझेशन, म्हणजे किती प्रमाणात तो मॅग्नेटाइज झाला ते आपण बघत जाणार आहे. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही फील्ड वाढवत गेला, फील्ड इंटेन्सिटी वाढवत गेला की मॅग्नेटायझेशन वाढत वाढत जातं, एका पर्टिक्युलर पोझिशन पर्यंत वाढतं. बघा इथपर्यंत आपण आलो की या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स वाढवून आपण करंट वाढवत वाढवत नेला एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये कुठल्या इकडून करंट अशा पद्धतीनं तो पास होतोय, आणि मग तो करंट वाढवत गेलो की बी वाढत जातोय, म्हणजे एच वाढत जातोय. मॅग्नेटिक इंटेन्सिटी या मटेरियलचा जो ठेवलेला मटेरियल आहे
याच्या भोवती असणारी मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी वाढत जाते, मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच वाढत जातो आणि मग तो एच त्या मटेरियलला मॅग्नेटाइज करत असतो. म्हणजे त्या मटेरियलच्या आतमध्ये असणाऱ्या जास्तीत जास्त ॲटॉमिक मॅग्नेटिक मोमेंट्स किंवा ॲटॉमिक मॅग्नेट्स म्हणूया छोटे छोटे, ते अलाइन करत जातो एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये आणि मग विशिष्ट म्हणजे एचच्याच डायरेक्शन मध्ये किंवा बीच्याच डायरेक्शन मध्ये आणि मग तो मटेरियल मॅग्नेटाइज होत जातो. जो जशी बाहेरची इंटेन्सिटी वाढवत होतं तशा जास्तीत जास्त डायपोल्स ॲटॉमिक डायपोल्स अलाइन होत जातात. म्हणजे तो मटेरियल जास्तीत जास्त स्ट्रॉंग मॅग्नेट होत जातो, म्हणजेच मॅग्नेटाइज होतो. आणि हे मॅग्नेटायझेशन आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट नेट पर युनिट व्हॉल्यूम मध्ये मोजतोय, म्हणजेच एम मध्ये मॅग्नेटायझेशन मध्ये मोजतोय. हे मॅग्नेटायझेशन पण वाढत जातं आणि शेवटी एक वेळ अशी येते की ज्या पॉइंटच्या पुढं हे बाहेरचे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी मॅग्नेटिक इंटेन्सिटी एवढी होते की त्यामध्ये असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या ॲटॉमिक डायपोल्स एकाच डायरेक्शन मध्ये अलाइन झाल्या. आता ॲटॉमिक डायपोलच शिल्लक राहिल्या नाहीत अलाइन व्हायच्या. मग तिथून पुढं किती जरी तुम्ही एच वाढवत गेला तरी मॅग्नेटायझेशन कॉन्स्टंट राहणार आहे. लक्षात घ्या, मॅग्नेटायझेशन कॉन्स्टंट राहणार आहे. त्यालाच म्हणतो आपण सॅच्युरेशन पॉइंट. कसला पॉइंट? सॅच्युरेशन पॉइंट. आता सॅच्युरेशन झालं. आता जेवढ्या ॲटॉमिक डायपोल मोमेंट होत्या त्या मटेरियलच्या आतमध्ये त्या सगळ्या अलाइन झाल्या आणि मग नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मॅक्झिमम झाली. म्हणजेच त्या मटेरियलचं मॅग्नेटायझेशन मॅक्झिमम झालं. द मॅक्झिमम मॅग्नेटायझेशन विच रिमेन्स कॉन्स्टंट. either you increase the intensity of magnetic field or external magnetic field is called saturation point. त्याला म्हणायचं सॅच्युरेशन पॉइंट. झालं सॅच्युरेशन. आता तिथून पुढे मॅग्नेटायझेशन काय वाढत नाही, कॉन्स्टंट राहत जात. आता परत काय करायचं? परत आता पोटॅन्शियोमीटर म्हणजेच हा बॅटरी सोर्स, त्याचं पोटेन्शियल आपण वाढवत नेलंय, ते कमी 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 करत जायचं. म्हणजे करंट कमी होत गेला, म्हणजे बी कमी होत गेला, म्हणजे एच कमी होत गेला. अशा पद्धतीने एच तिथून पुढे तुम्ही जर कमी करत आणला तर या गेलेल्या मार्गाने मॅग्नेटायझेशन परत येत नाही. मग परत येताना कसं येतं बघा. ऍज इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड डिक्रीजेस, the magnetization of material is decreases up to certain value. Either magnetic intensity of external field is becomes zero. म्हणजेच बाहेरच्या फील्डचा जो मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे एच, तो तुम्ही कमी करत आणला की हा मटेरियल या मार्गाने अशा पद्धतीने येतो. म्हणजे त्याच्यातले असणारे डायपोल मोमेंट थोड्या विस्कळीत होत जातात. म्हणजे मॅग्नेटायझेशन कमी 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 होत जातं, पण एका पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंतच कमी होत. आणि या पॉइंटला मी नाव देतो, या पॉइंटला हा ओ आहे, या पॉइंटला म्हणतो मी ए, त्यानंतर या पॉइंटला म्हणतो मी बी. बी या पॉइंट पर्यंत हे मॅग्नेटायझेशन कमी होतं. पण एवढं मॅग्नेटायझेशन, बाहेरचं फील्ड आता झिरो केलंय आपण, झिरो. ठीक आहे, बाहेरचं फील्ड झिरो केलंय तरी सुद्धा त्या मटेरियलमध्ये काही ॲटॉमिक मॅग्नेटची अलाइनमेंट तशीच राहते. म्हणजे तो मटेरियल काही प्रमाणात मॅग्नेटाइज तसाच राहतो. याला म्हणायचं रिटेंटिव्हिटी. त्याला म्हणायचं, हे बघा या ओबीला, ओबी याला म्हणायचं रिटेंटिव्हिटी. रिटेंटिव्हिटी इथं लिहितो मी, रिटेंटिव्हिटी. म्हणजेच थोडक्यात बाहेरचं फील्ड जरी झिरो केलं तरी एवढं मॅग्नेटायझेशन त्यात राहतं. द क्वांटिटी ऑफ मॅग्नेटायझेशन विच इज रिमेन्स इन द मॅग्नेटिक फेरोमॅग्नेटिक मटेरियल either you made external applied magnetic field zero is called its retentivity. मराठीमध्ये बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड जे आपण त्या सबस्टन्सच्या मॅग्नेटायझेशन साठी वापरलंय ते शून्य केलं परत, तरी सुद्धा त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये काही प्रमाणात मॅग्नेटायझेशन राहतं. म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अलाइन स्वरूपात राहते. त्याला म्हणायचं रिटेंटिव्हिटी. त्या सबस्टन्सची काय? रिटेंटिव्हिटी. आता
मला त्याचं ते डायपोल मोमेंट सगळीच विस्कळीत करायची आहे. म्हणजे सगळीच्या सगळी रॅन्डम झाली पाहिजे, म्हणजे झिरो मॅग्नेटायझेशन झालं पाहिजे. आता मग त्यासाठी मला काय करावं लागेल बघा, बाहेरून वापरलेलं फील्ड आहे हे फील्ड मला निगेटिव्ह केलं पाहिजे, म्हणजे -H कडे न्यायला पाहिजे. मग त्यासाठी मला काय केलं पाहिजे बघा, त्यासाठी मला ही बॅटरी उलटी टाकली पाहिजे. म्हणजेच थोडक्यात या बॅटरीचं पोटेन्शियल मला उलट केलं पाहिजे, म्हणजे करंटची डायरेक्शन बदलली पाहिजे. मग अशी इकडून करंट गेला, इकडं आला, आता करंट इकडून गेला पाहिजे आणि इकडं आला पाहिजे. मग त्यासाठी मी काय करतो बघा, ही वायर सोडवतो इथून बॅटरीची, हे पण इथून निगेटिव्ह पासून सोडवतो आणि निगेटिव्ह आणून जोडतो इकडं, सॉरी, निगेटिव्ह आणून जोडतो इकडं, हा बरोबर, आणि पॉझिटिव्ह म्हणजे हा पॉइंट आणून जोडला इकडं याला पॉझिटिव्हला, आणि हा पॉइंट हे बाजू आणून जोडतो कुठं, निगेटिव्हला. हे बघा इथं. अशा पद्धतीनं मी बॅटरीची पोझिशन बदलली आणि मग आता करंट जाणारा हा अजून झिरोच आहे बरं का, पण आता वाढवत गेलो आपण तर हा निगेटिव्ह डायरेक्शन म्हणजे इकडून सोलेनॉइड मध्ये आत आणि इकडून बाहेर. अशा पद्धतीनं करंटची डायरेक्शन बदलली. करंटच्या डायरेक्शनवर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते, अवलंबून असते, आणि त्याच्यावरच एचची डायरेक्शन, म्हणजे तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड मगाशी या डायरेक्शन होतं, आता या डायरेक्शन मध्ये तयार होणार आहे बघा, डी या डायरेक्शन मध्ये तयार होणार आहे. म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी सुद्धा या डायरेक्शन मध्ये अप्लाय होणार आहे. आता परत मी इंटेन्सिटी वाढवत गेलो, परत याचं पोटेन्शियल डिफरन्स वाढवत गेला, म्हणजे करंटची मॅग्निट्यूड वाढवत गेलो, तर बी सुद्धा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये वाढत जाणार आहे, म्हणजेच एच रिव्हर्स डायरेक्शन मध्ये वाढत जाणार आहे. आणि मग तो काय करणार आहे बघा, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये अप्लाय केलेला एच मगाशी पहिल्या डायरेक्शन मध्ये अलायन स्वरूपात राहिलेल्या डायपोल मोमेंट विस्कळीत करत जाणार आहे. म्हणजे त्या मटेरियलचं मॅग्नेटायझेशन कमी 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 होत जाणार आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला, त्याला म्हणतो मी सी, या एका पर्टिक्युलर पॉइंटला आतल्या मगाच्या डायरेक्शन मध्ये, पूर्वीच्या डायरेक्शन मध्ये अलाइन झालेल्या सगळ्या ॲटॉमिक डायपोल मोमेंट विस्कळीत रॅन्डम झाल्या, सगळ्यांनी एकमेकाचा इफेक्ट कॅन्सल केला, म्हणजेच नेट रिझल्टंट डायपोल मोमेंट झिरो, म्हणजेच मॅग्नेटायझेशन झिरो. आणि मग दी अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक इंटेन्सिटी, the amount of magnetic intensity, OC, amount of magnetic intensity of external magnetic field which is required to completely demagnetize the ferromagnetic material is called its coercivity. Coercivity म्हणतात त्याला, कोर्सिव्हिटी. काय म्हणायचं त्याला, कोर्सिव्हिटी, कोरिसिव्हिटी, थोडक्यात कोर्सिव्हिटी. म्हणजे एवढं फील्ड तुमचं वाया जातं बाहेरचं, पहिल्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटाइज झालेल्या सबस्टन्सला टोटली डिमॅग्नेटाइज करण्यासाठी तुम्हाला एवढं ओसी, एवढे मॅग्नेटिक इंटेन्सिटी, म्हणजेच तेवढं मॅग्नेटिक फील्ड बी वाया गेलं बघा. ते आता अजून त्याच डायरेक्शन मध्ये अजून मी पोटेन्शियल डिफरन्स वाढवत गेलो, म्हणजे करंट वाढवत गेलो, म्हणजे बी वाढवत गेलो, म्हणजे एच वाढवत गेलो, इकडं वाढवत गेलो म्हणजे कमी करत गेलोय, निगेटिव्ह आहे इकडं वाढवत गेलो समजा, तर परत एकदा तो मटेरियल आता ह्या डायरेक्शन मध्ये त्याची डायपोल मोमेंट तयार होते, आणि नुसती तयार होत नाही, वाढत जाते मगाच्या सारखी. अशा पद्धतीनं वाढत 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 जाते, एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत वाढते, एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत वाढते आणि तिथं पुन्हा सॅच्युरेट होते, म्हणजे कॉन्स्टंट राहते. आता किती फील्ड वाढवा हे कॉन्स्टंट, याला म्हणायचं निगेटिव्ह सॅच्युरेशन. निगेटिव्ह सॅच्युरेशन म्हणजे परत एकदा तो मॅग्नेटाइज झालाय, पण मगाच्या डायरेक्शन मध्ये नाही, अपोजिट डायरेक्शन मध्ये तो मॅग्नेटाइज झालाय. आता परत एकदा परत मी फील्ड वाढवत येतो, म्हणजेच निगेटिव्ह कमी करत येतो, फील्ड वाढवत येतो म्हणजे निगेटिव्ह कमी करत येतो. परत एकदा तो परत याच मार्गाने जात नाही माघारी,
परत तो अशा पद्धतीनं डिमॅग्नेटाइज होत 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 एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत येतो आणि त्या ठिकाणी ज्यावेळी हे मॅग्नेटिक फील्ड आपण झिरो करतो, झिरो इथपर्यंत वाढवतो, निगेटिव्ह टू झिरो म्हणजेच कमी करतोय, निगेटिव्ह डायरेक्शन मधलं कमी करतोय, त्यावेळी परत एकदा एवढं मॅग्नेटायझेशन, एवढं म्हणजे नाव देतो ए बी सी हा डी, हा पॉइंट ई, ओई एवढं त्या डायरेक्शन मधलं सुद्धा डायपोल मोमेंट म्हणजे नेट मॅग्नेटिक मोमेंट शिल्लक राहते, म्हणजे तो अजून मॅग्नेटाइज स्वरूपातच आहे. बाहेरचं फील्ड शून्य केलं तरी सुद्धा तो मॅग्नेटाइज स्वरूपात आहे, लक्षात घ्या, मॅग्नेटाइज स्वरूपात आहे. आणि याला पण म्हणतात रिटेंटिव्हिटीज. ओबी आणि ओई समान असतात बरं का, ओबी आणि ओई समान असतात आणि ती असते त्याची रिटेंटिव्हिटी. मग पॉझिटिव्ह डायरेक्शन मधली घ्या किंवा निगेटिव्ह अपोजिट डायरेक्शन मधली घ्या, कुठली घ्या, दोन्हीतली रिटेंटिव्हिटी दोन्ही एकच असते, ओबी आणि ओई. आता परत मला त्याला आता टोटली डिमॅग्नेटाइज करायचं आहे, उलट्या डायरेक्शन मध्ये असता अलाइन झालेल्या ऍटॉमिक मॅग्नेटिक मोमेंट परत सगळ्या विस्कळीत करायच्या आहेत रॅन्डम डायरेक्शन मध्ये. त्यासाठी मला आता पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये अजून फील्ड वाढवलं पाहिजे. मग परत मी बॅटरी इथून कनेक्ट करणार आहे टोक निगेटिव्हला आणि इकडचं टोक पॉझिटिव्हला. झालं, पहिल्यासारखी कनेक्ट केली बॅटरी. आणि पुन्हा पोटेन्शियल डिफरन्स वाढवत जातोय, करंट वाढवत जातोय, म्हणजे बी वाढत जातोय, म्हणजे एच वाढवत जातोय. आणि मग अशा पद्धतीनं परत तो मॅग्नेटाइज होत 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 अशा पद्धतीने इथपर्यंत येतो. या पॉइंटला म्हणतो ABCDEF. आणि मग OF ही सुद्धा असते त्याची कोर्सिव्हिटीच. ही सुद्धा काय असते, कोर्सिव्हिटी. म्हणजे OC मोजा किंवा OF मोजा, दोन्ही एकच असतं, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं तो मटेरियल परत त्याचं मॅग्नेटायझेशन म्हणजे मॅग्नेटायझेशन शून्य झालं. मग एवढं फील्ड मला पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये लागलं की जेणेकरून निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये झालेलं मॅग्नेटायझेशन मला झिरो करण्यासाठी, म्हणजे एवढं फील्ड वाया गेलं बघा तिथं, तेवढं फील्ड वाया गेलं. आणि मग अशा पद्धतीनं परत इंटेन्सिटी वाढवत जातो, परत तो मॅग्नेटाइज होत 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 जातो आणि अशा पद्धतीनं सॅच्युरेट होतो, तिथंच होतो बरं का सॅच्युरेट. अशा पद्धतीनं बघा परत तो इकडे येत नाही, परत तुम्ही असंच करत गेला तर तो कायमस्वरूपी त्याचं मॅग्नेटायझेशन ह्या बाहेरच्या मॅग्नेटिक इंटेन्सिटीच्या अशाच पद्धतीने बदलत राहत, अशाच पद्धतीने. तो परत असा झिरोला येत नाही. मग झिरोला आणायचं असेल तर तो काढायचा सोलेनॉइड मधून. आणि काल दोन पद्धती सांगितलेत फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या मॅग्नेटिझम घालवण्याच्या, दोन पद्धती सांगितल्यात. हिट, उचलायचा आपटायचा, उचलायचा आपटायचा, उचलायचा आपटायचा, जोपर्यंत त्याचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचे अरेंजमेंट कम्प्लिटली रॅन्डम होत नाही, म्हणजेच कम्प्लीट मॅग्नेटायझेशन झिरो होत नाही तोपर्यंत. अशा पद्धतीनं त्याला मग पुन्हा असं आणायचं असेल तर उचलून आपटणे किंवा टेम्परेचर त्याचं वाढवत नेणे, दोनच गोष्टी आपल्या हातात. म्हणजे हिट आणि हिट, हिट आणि हिट, एवढ्या दोनच गोष्टी. त्याला जर परत इथं झिरोला आणायचं असेल तर तसा तो झिरोला येत नाही बाहेरच्या फील्डमुळं. अशा पद्धतीनं आम्ही TYBSC ला एक एक्सपेरिमेंट करत होतो, त्यामध्ये डिमर स्टॅट वापरून अशा पद्धतीचं हाय पोटेन्शियल आणि तेही पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये करत होतो. आणि आपला रिओस्टॅट तुम्ही वापरताय की नाही, तो रिओस्टॅट हा सोलेनॉइडच आहे, त्याच्या आतमध्ये तो सबस्टन्स ठेवत होतो टोटली डिमॅग्नेटाइज करून, म्हणजे उचलून आपटून ठेवत होतो आणि अशा पद्धतीनं त्याचं मॅग्नेटायझेशन मोजत होतो. असा एक्सपेरिमेंट सुद्धा आहे बरं का. आणि मग अशा पद्धतीनं तो जोपर्यंत तुम्ही हे फील्ड झिरो करताय, पुन्हा निगेटिव्ह डायरेक्शनला वाढवताय, पुन्हा पॉझिटिव्ह डायरेक्शन येताय, तो या पद्धतीनं या कर्व वरून फिरतो. हा वैशिष्ट्यपूर्ण कर्व, यालाच म्हणायचं हिस्टेरिसिस कर्व ऑफ दॅट फेरोमॅग्नेटिक मटेरियल. कसला कर्व म्हणायचं त्याला, हिस्टेरिसिस कर्व. आणि मग साधारणतः हा काढत काढत गेलोय म्हणून तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल. आता काढतोय बघा, अशा पद्धतीनं तो कर्व दिसतो बघा, अशा पद्धतीने तो कर्व दिसतो. आणि याला म्हणायचं हिस्टेरिसिस कर्व. कसला कर्व, हिस्टेरिसिस कर्व ऑफ दॅट मॅग्नेटिक मटेरियल. आणि याच्यावरून
एक दोन गोष्टी महत्वाच्या समजतात आपल्याला. त्याची रिटेंटिव्हिटी किती आहे, म्हणजे बाहेरचं फील्ड जरी झिरो झालं तरी मॅग्नेटायझेशन किती राहतंय त्याचं. आणि दुसरी गोष्ट कोर्सिव्हिटी, म्हणजे टोटल मॅग्नेटिक म्हणजे टोटल मॅग्नेटिझम त्याचं झिरो करण्यासाठी आपल्याला किती बाहेरून फील्ड लावावं लागतं किंवा वाया घालवावं लागतं, ही कोर्सिव्हिटी. अशा पद्धतीच्या दोन महत्वाच्या गोष्टी त्यात करतात. आणि या कशासाठी कळतात अगोदर हे लक्षात आलं का बघा. हे कशासाठी पाहिजे रिटेंटिव्हिटी आणि कोर्सिव्हिटी, काय गरज आहे त्याची. तर आज रोजी आपण हे मॅग्नेट्स दोन प्रकारे वापरतो, परमनंट म्हणून पण वापरतो आणि टेम्पररी पण वापरतो. उदाहरणार्थ मग त्यासाठी परमनंट मॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट, त्या टेम्पररी मॅग्नेटला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतात. आता इथपर्यंत लक्षात आलं असेल असं गृहीत धरून आपण थोडस पुढे जाऊया. परमनंट मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा टेम्पररी मॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट अशा पद्धतीनं दोन प्रकारे आपण मॅग्नेट तयार करतो. आता इलेक्ट्रोमॅग्नेट हे काय केलंयच की तयार. तुम्ही 10वी मध्ये बघितलं असेल बघा, 10th स्टँडर्ड मध्ये काय करता तुम्ही, तर एक मॅग्नेटिक मटेरियल घेता अशा पद्धतीचं, मॅग्नेटिक मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल घेता आणि मग त्याच्यावर कॉपर वायर वुंड करता. अशा पद्धतीनं कॉपर वायर वुंड करताय, कोटिंग असणारी. आणि मग यातून करंट गेला की एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये, समजा त्या मटेरियलचा हा एन पोल होतोय, एस पोल होतोय, म्हणजे अशा पद्धतीनं मॅग्नेटिक फील्ड त्याच्या भोवती तयार होतंय. अशा पद्धतीनं मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्याच्यावर. आणि मग इथं असणाऱ्या काय मॅग्नेटिक मटेरियलचं पीसेस टाकले असतील ते क्लिंग होतात, पुन्हा करंट झिरो केला की ते सोडून दिले जातात. अशा पद्धतीनं त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा टेम्पररी मॅग्नेट. त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रिक करंटचा वापर करून आपण मॅग्नेट तयार करतो. आणि काही मॅग्नेट तुम्ही परमनंट म्हणून वापरतात, बऱ्याच एक्सपेरिमेंटला तुम्हाला गरज असते त्याची. किंवा असे मॅग्नेट कुठं वापरतात, तर हे जे परमनंट मॅग्नेट आहेत ते परमनंट मॅग्नेट तुम्ही इलेक्ट्रिकल बेल शिकलाय 10वीत, त्या यू शेप्ड मॅग्नेटिक मॅग्नेट घेऊन त्याचा उपयोग करतात. त्याचबरोबर हे लाऊड स्पीकर्स असतात, स्पीकरच्या माग डिस्क टाईप मॅग्नेट असतो, डिस्क टाईप मॅग्नेट परमनंट मॅग्नेट असतो. त्याचबरोबर गॅल्व्हनोमीटर शिकला, त्यात आपण कॅव्हिट टाईप मॅग्नेट परमनंट मॅग्नेट वापरतोय. त्याचबरोबर सर मेकब्रेक सर्किट तयार करायचं हे साधारण सर्क्युलर सर्किट ब्रेकर्स म्हणून त्याचा उपयोग करतो. असे परमनंट मॅग्नेट तयार करतो आणि इलेक्ट्रोमॅग्नेट पण तयार करतो. मग बेलमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट असतो. तुमच्या क्रेन असतात बघा मोठ्या, अगदी एखाद्या बंदरावर, बंदर म्हणजे माकड नव्हे, साधारण सी शोर, तिथं जहाजातून येणारी मटेरियल्स क्रेनमध्ये त्या ट्रेमध्ये असतात किंवा बॉक्सेस मध्ये असतात, ते मॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये चे बॉक्स असतात. आणि मग त्याला उचलण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेट वापरता. त्याचबरोबर सर्किट मेक ब्रेक करायचं असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटच वापरता. सर्किट एखादं किंवा तुमचे बर्गलर अलार्म, अगदी बँकामध्ये जिथं ट्रेझरी असते त्या ठिकाणी बर्गलर अलार्म असतात. त्या ठिकाणी मेक ब्रेक सर्किट, म्हणजेच एखादा जर बर्गलर त्या ठिकाणी गेला तर पटकन ते सर्किट चेंज होतं. म्हणजे इकडचं सर्किट ब्रेक होतं आणि तिकडं मेक होतं, म्हणजे सायरनचं सर्किट मेक होतं आणि इकडचं नेहमी कंटिन्युअस असणारं ब्रेक होतं. अशी मेक ब्रेक सिस्टीम असते, त्याला मेक ब्रेक सिस्टीम म्हणतात त्याला. अशा सर्किटमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट वापरतात. अशा पद्धतीनं बऱ्याचशा ठिकाणी हे इलेक्ट्रोमॅग्नेट वापरतात. पण आता प्रश्न असा आहे, परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी कुठली मटेरियल वापरायची आणि इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करण्यासाठी कुठली मटेरियल वापरायची. तर शक्यतो हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल त्यांचा हिस्टेरिसिस कर्व अशा स्वरूपाचा असतो, अशा स्वरूपाचा. आणि म्हणजे रिटेंटिव्हिटी पण जास्त असते आणि कोर्सिव्हिटी पण जास्त असते. रिटेंटिव्हिटी पण जास्त, कोर्सिव्हिटी पण जास्त
अशा पद्धतीनं हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियलची रिटेंटिव्हिटी आणि कोर्सिव्हिटी जर हाय असेल तर त्याला परमनंट मॅग्नेट बनवण्यासाठी वापरायचं. कशाला वापरायचा? परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी वापरायचं. कारण त्यांच्यामध्ये बाहेरचं फील्ड 0 झालं तरी भरपूर प्रमाणात डायपोल मोमेंट शिल्लक राहते आणि त्याला पूर्णपणे डिमॅग्नेटाइज करायचं. लार्ज फील्ड लागतं बाहेरचं रिव्हर्स डायरेक्शन मधलं. लार्ज फील्ड म्हणजे कोर्सिव्हिटी पण जास्त. हाय कोर्सिव्हिटी, हाय रिटेंटिव्हिटी is the property of hard ferromagnetic material and so that they are used to make the permanent magnet. मॅग्नेटिझम सहजासहजी त्याचं लूज झालं नाही पाहिजे. अगदी आणखी मेथड्स वापरता बघा तुम्ही. मॅग्नेटिझम जर सहजासहजी लूज व्हायचं नसेल तर 2 मॅग्नेट एकत्र ठेवता आणि ते कसे NS पोल एकत्र ठेवता. अशा पद्धतीनं ती मेथड आहे. म्हणजे अलाइनमेंट आतली ॲटॉमिक मॅग्नेटची तशीच राहावी यासाठी. असा आहे हिस्टेरिसिस. पण ते जर तुम्ही सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरलं, सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक, सॉफ्ट आयर्न समजा, अशा पद्धतीचा फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरला तर त्याच्यासाठी असणारा हिस्टेरिसिस कर्व कसा असतो बघा. हिस्टेरिसिस कर्व तो थोडासा अशा स्वरूपात असतो. बघा थोडासा थिन स्वरूपात असतो. म्हणजे रिटेंटिव्हिटी पण अगदी कमी असते आणि कोर्सिव्हिटी पण अगदी कमी असते. लो रिटेंटिव्हिटी, लो कोर्सिव्हिटी असं जर मटेरियल असेल, शक्यतो सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल, सॉफ्ट आयर्न, सॉफ्ट कोबाल्ट वगैरे असे फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स, त्यांचा उपयोग मात्र आपण कशासाठी करायचा? इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून. कारण अशा मटेरियल मधलं आपण बाहेरचा करंट पास कट केला, त्याच्यामधून पास होणारा करंट आपण जर ऑफ केला तर पटकन त्याचं मॅग्नेटिझम मिनिमम झालं पाहिजे. म्हणजे त्यानं ते धरून ठेवलेलं मटेरियल धरून ठेवलंच नाही पाहिजे. म्हणजे रिटेंटिव्हिटी अत्यंत कमी पाहिजे, लो रिटेंटिव्हिटी. त्याचबरोबर त्याला डिमॅग्नेटाइज करायचं असेल तर बाहेरचा अगदी किंचित फील्ड असेल तर लगेच डिमॅग्नेटाइज झाला पाहिजे. म्हणजे कोर्सिव्हिटी सुद्धा लेस असली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण या हिस्टेरिसिस प्रॉपर्टीचा, मॅग्नेटिक मटेरियलचा हिस्टेरिसिस प्रॉपर्टीचा उपयोग हे असं थिन दिसला की इलेक्ट्रो म्हणजे टेम्पररी मॅग्नेट, आणि असा जाड दिसला कर्व हिस्टेरिसिस की कशाला वापरायचा? परमनंट मॅग्नेटसाठी. अशा पद्धतीनं आपण परमनंट मॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करण्यासाठी या हिस्टेरिसिस प्रॉपर्टीचा यूज करत असतो. आता आपल्याला एक शेवटचं आर्टिकल छोटस बघायचं आहे, म्हणजे मॅग्नेटिक शिल्डिंग. मॅग्नेटिक शिल्डिंग. आता शिल्ड म्हणजे काय? ढाल असं मराठीत म्हणतात त्याला, ढाल. कधी वापरतात? एखाद्या युद्धामध्ये, तलवार युद्धामध्ये. तलवार युद्धामध्ये बरं का, नाही बंदुकीसाठी ढाल घेऊन जाल त्यासाठी पण वापरतात. नाही असे प्रोटेक्टिव्ह, एक तलवारीचा घाव वाचवण्यासाठी किंवा अडवण्यासाठी कठीण अशा स्वरूपाचं प्रोटेक्टिव्ह एक शिल्ड असत. आणि मग अशा पद्धतीचं बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड मधून आपलं ते रिजन वाचावं, बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड मधून ते रिजन वाचावं, म्हणजेच त्या रिजनला बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डचा अजिबात इफेक्ट झाला नाही पाहिजे, अशा पद्धतीची अरेंजमेंट तयार करायची. आणि मग त्याला म्हणतात मॅग्नेटिक शिल्डिंग. असं इलेक्ट्रिक शिल्डिंग पण असतं बरं का. इलेक्ट्रिक शिल्डिंग उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये हाऊस होल्ड सर्किट आहे. या हाऊस होल्ड सर्किट मध्ये ज्या वायर्स वापरतात, या वायरला प्रोटेक्टिव्ह अशा स्वरूपाचं वर कोटिंग असतं, जाड अशा स्वरूपाचं प्लास्टिक किंवा फायबरचं कोटिंग असतं. आणि मग आतली इलेक्ट्रिसिटी शक्यतो आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ नये, म्हणजे इलेक्ट्रिक शिल्डिंगच झालं. ते हे इलेक्ट्रिक शिल्डिंग झालं. त्याचबरोबर अकॉस्टिक शिल्डिंग स्वरूपाचं, अकॉस्टिक म्हणजे साऊंडच्या स्वरूपात, अकॉस्टिक वेव्ज म्हणजे साऊंड वेव्ज बरं का. तर अशा पद्धतीच्या अकॉस्टिक शिल्डिंग साठी तुम्ही काय करता? समजा ही रूम आहे, या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं आहे, अगदी करेक्ट रेकॉर्डिंग झालं पाहिजे. मग आता या रस्त्यावरून वाहन जातोय, तो हॉर्न वाजवतोय, तो तुम्ही ऐकता, इथं तुम्हाला ऐकू येतोय, हे प्रोटेक्टिव्ह आहे का? नाही. मग
या रूमला एका ठराविक जाडीच्या ग्लासनं काय करतात, पूर्ण पॅक करतात. आणि मग साऊंड इकडचं बाहेरचं आत येत नाही, आतला बाहेर जात नाही. त्याला अकॉस्टिक शिल्डिंग म्हणतात. अशा पद्धतीनं साऊंड प्रूफ म्हणतात तुम्ही थोडक्यात. अकॉस्टिक शिल्डिंग असंही शिल्डिंग करतो, तसं मॅग्नेटिक शिल्डिंग. समजा या ठिकाणी आता मॅग्नेटिक शिल्डिंग काय असतं बघा. समजा या ठिकाणी मी बाहेरून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तयार केलंय युनिफॉर्म स्वरूपाच, या डायरेक्शन मध्ये येते आणि त्याचं इंडक्शन आहे बी. म्हणजे काय केलं मी, इकडे एक मोठा मॅग्नेट लावता एन पोल घेतला, इकडे एक दुसरा मॅग्नेट घेतला त्याचा एस पोल घेतला. अशा पद्धतीनं मग इथून ते इथपर्यंत युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. इथून वर मात्र म्हणजे मॅग्नेट संपले, इथून वर मात्र नॉन युनिफॉर्म म्हणजे कमी कमी होत जातं, खाली कमी कमी होत जातं, या बाजूला कमी कमी होत जातं, त्या बाजूला कमी कमी होत जातं. पण मधल्या रिजन मध्ये मात्र युनिफॉर्म स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड मी ठेवलेलं आहे. आता काल परवा तुम्हाला सांगितलं प्रॉपर्टीमध्ये, एखादं फेरोमॅग्नेटिक मटेरियल जर इथं ठेवलं, बघा हे मटेरियल मी ठेवलं इथं, की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या कट होतात आणि अशा पद्धतीनं क्राउडेड होतं. हे बघा अशा पद्धतीनं होतं, अशा पद्धतीने म्हणजे आतल्या बाजूला क्राउडिंग होतं या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स, आतल्या बाजूला अतिशय क्राउडिंग होत मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे जवळजवळ इथं मॅग्नेटिक फील्ड कट होतं आणि ह्याच मॅग्नेटिक फील्ड स्वतःच इतकं असतं, स्वतःच्याच लाईन्स ऑफ फोर्स इतके असतात की अशा पद्धतीनं या लाईन्स ऑफ फोर्स, इकडे एस पोल होतो, इकडे एन पोल होतो बरं का, अशा पद्धतीनं इकडे या डायरेक्शन मध्ये क्राउडिंग स्वरूपात त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आत दिसून येतात, क्राउडिंग स्वरूपात मटेरियल मध्ये. मग मी काय करणार आहे, मला इथं मॅग्नेटिक फील्डच नको आहे, मॅग्नेटिक फील्ड नकोच आहे. मग मी काय करणार, एक रिंग असं टोटल मटेरियल टाकण्याऐवजी मी काय करणार, या ठिकाणी मॅग्नेटिक मटेरियलची रिंग टाकणार इथं, रिंग अशा स्वरूपाची. समजा अशा स्वरूपाची रिंग टाकली, बघा इथं मॅग्नेटिक मटेरियल नाही, हे सगळं मॅग्नेटिक मटेरियल आहे, फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आणि मग अशा पद्धतीनं या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स क्राउड होतात, नाही असं नाही, क्राउड होतात, पण या रिजन मध्ये क्राउड होतात, इथं मात्र त्या कटच होतात. या रिजन मध्ये अशा पद्धतीनं क्राउड होत जातात, मटेरियल जिथं आहे तिथं क्राउड होत जातात अशा पद्धतीने. इथं क्राउडिंग असतं, इथं क्राउडिंग असतं, पण आतल्या बाजूला मात्र कुठल्याही प्रकारे एकही मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स तुम्हाला इथं या मधल्या रिजन मध्ये दिसून येत नाही. दिलाय बघा डायग्राम तुमच्या बुक मध्ये, या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इथून जाणाऱ्या अशा ढकलल्या जातात बाजूला, मग त्या मटेरियल मधून जातात, परंतु आतमध्ये मात्र अजिबात मॅग्नेटिक फील्ड असत नाही. याला म्हणायचं रिजन प्रोटेक्टिव्ह फ्रॉम द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पासून प्रोटेक्ट केलेलं रिजन, आणि या प्रोसेसलाच म्हणतात मॅग्नेटिक शिल्डिंग. द प्रोसेस इन विच inside the external magnetic field region is made which is totally free from that external magnetic field, it is called magnetic shielding. अशा पद्धतीनं आपण मॅग्नेटिक शिल्डिंग तयार करतो, जसं इलेक्ट्रिक शिल्डिंग, त्याचबरोबर अकॉस्टिक म्हणजे साऊंड प्रूफ, अशा पद्धतीनं मॅग्नेटिक प्रूफ असे काही इन्स्ट्रुमेंट कुठं करतात बघा. इथं मोठमोठ्या शिप्स ज्याच्यातून माल आणि मेल पण वाहतूक केली जाते, त्या वाहतुकीमध्ये त्यांना डायरेक्शन ठरवण्यासाठी त्यांची काही इन्स्ट्रुमेंट्स असतात बघा, इन्स्ट्रुमेंट्स. आणि मग या इन्स्ट्रुमेंटवर या अर्थचं मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त स्वरूपाचं आहे. तुम्ही पोलकडे गेला, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ वाढत जाते. तुम्ही जर इक्वेटरकडे गेला तर मॅग्नेटिक फील्ड कमी कमी होत जातं. मग ज्यावेळी पोलच्या दिशेने तुम्ही जात असता त्यावेळी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी वाढत जाते अर्थच्या, आणि मग त्याचा परिणाम इन्स्ट्रुमेंट बरोबर होईल. आणि मग इन्स्ट्रुमेंटनं तुम्ही डायरेक्शन बघायला लागलाय, एखादं समजा मॅग्नेटिक निडल आहे म्हणजे होका यंत्र म्हणता तुम्ही मला, त्याच्यावर परिणाम झाला तर तुमची डायरेक्शन चुकू शकते. आणि मग अशी बरीचशी काही इन्स्ट्रुमेंट्स असतात, ती इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला त्या बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट त्याच्यावर होऊ द्यायचा नाही,
अशा वेळी ती इन्स्ट्रुमेंट्स अशा पद्धतीनं शिल्डच्या आतमध्ये ठेवली जातात. मॅग्नेटिक शिल्डिंग तयार करून त्याच्या आतमध्ये ठेवली जातात. आणि मग जेणेकरून त्या इन्स्ट्रुमेंट मधलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा इफेक्ट त्याच्यावर व्हावा यासाठी मॅग्नेटिक शिल्डिंग अशा शिप्स वर वापरली जातात, इन्स्ट्रुमेंटचं शिल्डिंग करण्यासाठी, मॅग्नेटिक शिल्डिंग करण्यासाठी. आणि मग अशा पद्धतीनं द इफेक्ट in which the region which is made inside the external magnetic field, which is free, totally free from that external magnetic field, is called magnetic shielding. असे आपण याची डेफिनेशन करू शकतो. बाळांनो, हा चॅप्टर इथं संपलेला आहे. या चॅप्टर मधले काय काय आर्टिकल आपण स्टडी केले ती सगळी आर्टिकल नजरे खालून घालायचे. तुम्हाला काय जर त्यामध्ये अजून शंका असेल, अजून इथं बाबा आम्हाला परत एकदा एक्सप्लेन करा, रेकॉर्डिंग आपली आहेतच, पण परत एकदा एक्सप्लेन करा म्हटलं तर मी नंतर एक्सप्लेन करेन. आता थोडस आपल्याला काही प्रॉब्लेम्स या चॅप्टरवरचे बघायचे आहेत आणि ते प्रॉब्लेम बघण्यासाठी मी आता काय करतोय बघा, साईडला एक पेज टाकतोय. पहिल्यांदा एकच टाका, पहिलं पेज टाका की ज्यामध्ये एमसीक्यू स्वरूपात तुम्हाला प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. ते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, टाका पेज. अनम्यूट केले का मुलांना? हा, आता तुम्हाला अनम्यूट केलंय बाळांनो. आता मला सांगा, पहिल्यांदा तुम्हाला शेअर केलेलं पेज समोर दिसतंय का? हा, आता यामध्ये काही एमसीक्यू तुम्हाला दिलेले आहेत, ह्याची चर्चा आपल्याला करायची आहे. आता पहिलाच क्वेश्चन मी वाचतोय, पहिलाच एमसीक्यू वाचतोय. ए मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट ऑफ 50 I cap ampere square meter is placed along the x-axis in magnetic field. B bar equal to 0.5 I cap plus 3.0 J cap Tesla. The torque acting on magnet is ... आणि काही अल्टरनेटिव्ह दिलेत, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता गिवन काय काय बघा. पहिल्यांदा दिले तुम्हाला डायपोल मोमेंट, त्याला स्मॉल एम न दाखवतो मी, आणि डायरेक्शन सहित दिले बरं का. 50 I cap म्हणजे फक्त एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे बघा, एम्पियर स्क्वेअर मीटर मध्ये. डायपोल मोमेंट ऍक्सिसच्या अलॉंग आहे. आय कॅप माहित आहेत ना युनिट वेक्टर्स, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. आपण एक्स वाय झेड ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर्स म्हणजेच फक्त डायरेक्शन दाखवण्यासाठी त्या ऍक्सिसची असे वापरत असतो आपण. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड मात्र कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे बघा. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बी तुम्हाला दिलंय, कुठल्या डायरेक्शन मध्ये? 0.5 I कॅप प्लस 3.0 म्हणजेच 3 जे कॅप. हे टेस्ला मध्ये आहे बरं का, टेस्ला मध्ये. मग कुठल्या डायरेक्शन मध्ये? आता डायरेक्शन सांगता येणार नाही, ते काढली पाहिजे, पण एक मात्र मानता येते आपल्याला, एक्स वाय प्लेन मध्ये. आय आणि जे म्हणजे एक्स वाय प्लेन मध्ये या एम ला काही अँगल करून हे मॅग्नेटिक फील्ड आपण लावलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने या एक्सटर्नल फील्ड बी मुळे एम वर किती टॉर्क एक्झर्ट झालाय हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. मग कसा टॉर्क काढायचा? टॉप बार इक्वल टू डायरेक्शन सहित घ्यायचं आहे, कारण डायरेक्शन सहित दिलंय. नुसतं टॉ म्हटलं असता तर एम बी साइन थिटा मी म्हटलं असतं नुसतं, बरोबर. मग आता पाहिजे मला एम बार क्रॉस बी बार. का बी बार क्रॉस एम बार आहे? एम बार क्रॉस बी बार. एम बार क्रॉस बी बार. मग आता हे टाका, हा वेक्टर टाकला इथं 50 I कॅप इंटू क्रॉस, क्रॉस बरं का, क्रॉस आणि डॉट अतिशय महत्व आहे. इथं डॉट असतं तर ही स्केलर क्वांटिटी, पण आपली टॉर्क ही स्केलर क्वांटिटी नाही, वेक्टर क्वांटिटी आहे. मग 0.5 I कॅप प्लस 3 J कॅप. मग आता करूया मल्टिप्लिकेशन. 50
50 into 0.5 स्केलरची मल्टिप्लिकेशन into I cap क्रॉस I cap. बघा क्रॉस आहे प्रोडक्ट. त्यानंतर प्लस 50 into 3 I cap क्रॉस J cap. जागा बदलायची नाही बरं का. आय सुरुवातीला आहे, जे नंतर आहे. सुरुवातीचं नंतर, नाहीतर काय होतंय त्याला जे कॅप क्रॉस आय कॅप असं करायचं नाही, कारण त्याच्यावर डायरेक्शन डिपेंड आहे. आणि मग इट इज इक्वल टू 50 into 0.5 म्हणजे किती? अरे 250 आणि 1 डिजिट म्हणजे 25. पण आय क्रॉस आय काय रे? 0. बरोबर 0. 1 प्लस 1 नाही, क्रॉस प्रोडक्ट आहे बाळांनो. 11 झाले. 0 आय डॉट आय 1 पण आय क्रॉस आय 0 प्लस 50 into 3 15 हा बरोबर 50 into 3 150. आता आय क्रॉस जे म्हणजे काय रे? आणि जे क्रॉस आय मायनस बरोबर म्हणजे 150. हे झिरोच झालं सगळं. म्हणजे 150 के कॅप एवढा टॉर्क त्या डायपोल मोमेंटवर म्हणजेच शॉर्ट मॅग्नेटिक डायपोलवर म्हणजेच मॅग्नेटवर, मॅग्नेट जो एक्स ऍक्सिसच्या अलॉंग ठेवला की नाही तुम्ही, त्याच्यावर आय आणि जे म्हणजे एक्स वाय प्लेन मध्ये तुम्ही मॅग्नेट ठेवलाय. टॉर्क मध्ये असणार आहे के च्या अलॉंग. म्हणजे कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग रे? झेड ऍक्सिसच्या अलॉंग. पॉझिटिव्ह झेड ऍक्सिसच्या अलॉंग हा टॉर्क त्याच्यावर, म्हणजेच एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ह्याच्यावर टॉर्क अप्लाय होणार आहे. अशा पद्धतीनं हा मॅग्नेट जर फिरला तर तो वरच्या दिशेने डिस्प्लेस होत जाणार आहे, कारण टॉर्क त्याच्यावर वरच्या दिशेने ऍक्ट होतोय. आणि तो फिरणार आहे एक्स वाय प्लेन मध्ये, पण डिस्प्लेस होणार वरच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे झेडच्या अलॉंग. अशा पद्धतीने एवढा टॉर्क त्याच्यावर अप्लाय होतोय. आणि मग टॉर्कचं युनिट काय? न्यूटन मीटर. झालं बघा आन्सर. म्हणजे आन्सर पाहिजे सी. आन्सर काय पाहिजे? सी. बरोबर. येऊया का दुसरा? समजतंय ना? हा. आता दुसरा बघा, वाचा. मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ ए सर्क्युलर लूप ऑफ एरिया ए इज बी. The magnetic moment of the loop is dot dot dot. सर्क्युलर लूप दिलंय बाळांनो. लूप एखाद्या वायरनं तयार केलेलं, सर्क्युलर कॉइल एखादी तयार केलेली आहे, आणि त्या सर्क्युलर कॉइलला बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड बी एवढ्या इंडक्शनच्या फील्ड मध्ये इंट्रोड्यूस केलंय असं असेल तर त्या कॉइल मध्ये तयार झालेले जे कॉइलचा जो मॅग्नेट तयार होतो त्याची मॅग्नेटिक मोमेंट किती, असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. मग बघा आता, त्या सर्क्युलर लूपची रेडियस आपण आर मानूया. म्हणा तुम्ही तिथं, लेट द रेडियस ऑफ द सर्क्युलर लूप बी आर. मग एरियाचा त्याचा काय संबंध? तर पाय आर स्क्वेअर इक्वल टू एरिया, म्हणजे आर इक्वल टू ए अपॉन पाय. मग आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर इक्वल टू ए अपॉन पाय, आर इक्वल टू ए अपॉन पाय स्क्वेअर रूट मध्ये. अशा पद्धतीने असं मी का करून घेतलं माहितीये का? मला अल्टरनेटिव्ह कडे बघितल्या मला कळालं की एरिया त्यात आणायचा आहे, म्हणजे कुठेतरी कॉइलच्या रेडियसचा आणि एरियाचा संबंध आहे, म्हणून रेडियस मी एरियामध्ये व्यक्त केला. आता मला सांगा तुम्ही, अशा कॉइलनं तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड किती असतं रे? मॅग्नेटिक फील्ड समजा या डायरेक्शन मध्ये आहे, ठीक आहे. मग ते बी किती असतं कॉइलच्या सेंटरला? आपण फॉर्म्युला तयार केलाय, बी इक्वल टू म्यू 0 बोला म्यू नॉट एन आय अपॉन
सेंटरला किती असतं? ट्वाइस आर. पण या कॉइलच्या ऍक्सिस वर आपण काही डिस्टन्स वर, हा ऍक्सिस आहे, काही डिस्टन्स वर पॉइंट घेतला तर इथं मॅग्नेटिक फील्ड किती असतं या पी पॉइंटला? काय रे विसरताय सगळं? फॉर्म्युले विसरू नका मागच्या चॅप्टर मधले. म्यू 0 एन आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. एक्स म्हणजे पी चं डिस्टन्स सेंटर पासूनच, आर म्हणजे त्याची रेडियस त्या कॉइलची. त्याला एक्स म्हटलं असेल किंवा ए म्हटलं असेल, तिथं काय म्हटलं असेल ते? अरे बोला की, येते का लक्षात? सर हा ऑप्शन डी. हा हा ऑप्शन सांग. सोडवून बसला होय तुम्ही? अरे मग मला होय म्हणून सांगत जावं की लक्षात येते म्हणून. मी आपला तिथेच गुरपटत बसतोय, तुमच्या लक्षात राहिलं नाही का काय म्हणून. बर ठीक आहे. मग ह्यामध्ये एन मात्र एकच आहे बघा. सर्क्युलर लूप म्हटलंय म्हणजे एकच टर्न आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू 1. म्यू 0 आपण टाकतो 4π×, म्हणजे आता काढायचंय काय बघा अगोदर? मॅग्नेटिक मोमेंट काढायचे. बी नाही काढायचं आपल्याला, का बी आहे पर्यायामध्ये, बी आहे म्हणजे बी पण घेतला पाहिजे. आता या ठिकाणी करंट काढून घेऊया. लूप काय एकच आहे, एन काय एकच आहे, म्हणजे बी झाला बघा म्यू 0I/2r झाला का म्यू आपलं बी. आणि मग यामध्ये करंट काढूया आपण. मग करंट इक्वल टू ट्वाइस आर बी डिवायडेड बाय म्यू नॉट, आणि त्यात आर ची व्हॅल्यू टाकून देऊया की. म्हणजे करंट आय इक्वल टू 2 बी अपॉन म्यू 0 इंटू काय आर ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ ए अपॉन पाय. ठीक आहे, करंट काढला. आता डायपोल मोमेंट कशी काढतो आपण? डायपोल मोमेंट एन आय ए, त्यातला एन 1च आहे. करंट इथं काढला आपण ट्वाइस बी अपॉन म्यू नॉट स्क्वेअर रूट ऑफ ए अपॉन पाय इंटू परत एरिया आला, एरिया पाय आर स्क्वेअर आहेच की, आणि परत आर स्क्वेअर ची व्हॅल्यू त्यात आली, म्हणजे ट्वाइस बी अपॉन म्यू नॉट स्क्वेअर रूट ऑफ ए अपॉन पाय इंटू पाय स्क्वेअर रूट नाही आता, इंटू ए अपॉन पाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू. करा हे. आणि मग तुम्ही काय सांगितलं हे सगळं करून? आन्सर सांगितलं डी. थांबा मला बघू द्या. ट्वाइस बी ए अपॉन म्यू 0 पाय आत घेतला आर स्क्वेअर. कुठं चुकलंय? पायला पाय कट होतोय सर. हा पाय पाय कॅन्सल, इथं पाय कॅन्सल होतोय. बरोबर बरोबर, म्हणजे डी आन्सर तुमचं करेक्ट आहे. बरोबर, शाबास. लगेच असं पुढे पळायचं, पण मधनं मधनं मी विचारल्यावर होय म्हणून सांगायचं, नाही तर मी तिथंच थांबतोय पुन्हा. बघा आता तिसरा. The magnetic dipole moment of the earth is 6.4 into 10 raised to 21 ampere square meter. If we assume it to be due to a current loop wound round the magnetic equator of the earth, then what should be the magnitude of the current if the equatorial radius is 6.4 into 10 raised to 6 मीटर. बरोबर आहे. बघा ही अर्थ आहे, काय दिलंय बघा, ही अर्थ आहे. त्याचा हा झाला जॉग्राफिक ऍक्सिस. आपल्याला जॉग्राफिक नको आहे, त्याला 11.5 डिग्रीनं मॅग्नेटिक ऍक्सिस असतो. हा अर्थचा मॅग्नेट, वर एस पोल आणि खाली नॉर्थ पोल. लक्षात घ्या, जॉग्राफिकल नॉर्थ कडे अर्थचा साऊथ असतो. आणि मग हा झाला मॅग्नेटिक ऍक्सिस, आणि मग ह्याचा हा झाला इक्वेटर. मॅग्नेटिक ऍक्सिसला परपेंडिक्युलर प्लेन म्हणजे इक्वेटर. तर अशा पद्धतीनं या इक्वेटरला कॉईल आहे असं गृहीत जर धरलं तर यातून किती करंट जातो, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार होते मॅग्नेटची, अर्थच्या मॅग्नेटची. मग ह्या गिवन मध्ये डायपोल मोमेंट स्मॉल एम दिलाय बघा. डायपोल मोमेंट स्मॉल एम इक्वल टू 6.4 into 10 raised to 21 एम्पियर स्क्वेअर मीटर. डायपोल मोमेंट दिले.
त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ द करंट विचारले आणि मॅग्नेटिक फील्ड दिलंय आपलं, नाही रेडियस दिलाय आर इक्वल टू 6.4 इंटू 10⁶ मीटर. आता मगाचीच पद्धत बाळांनो, मगाच्याच पद्धतीनं पहिल्यांदा करंट काढून घ्यायचा डायपोल मोमेंट मध्ये. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे NIA, त्यातला N1च म्हणजेच M इक्वल टू IA. असे काही कॉईल वगैरे दिलेलं नाही, नुसतं लूप दिले मॅग्नेटिक इक्वेटरच्या. मग त्याची डायपोल मोमेंट IA. मग आता करंट काढून घ्या मगाशी सारखा. मगाशी कसा करंट काढला त्या पद्धतीनं करंट अगोदर काढून घ्या. कशामध्ये? इन टर्म्स ऑफ डायपोल मोमेंट. म्हणजेच I इक्वल टू M अपॉन A. डायपोल मोमेंट दिले, एरिया फक्त काढा पाय आर स्क्वेअर. घ्या करंट काढून असा टाका. M ची व्हॅल्यू दिली इथं, R ची व्हॅल्यू दिली, स्क्वेअर वगैरे करून व्यवस्थित लिहायचं. पट कॅल्क्युलेशन थोडक्यात झालं पाहिजे. आता तुम्ही कशा स्टेप्स लिहिताय कॅल्क्युलेशनच्या ह्याला अर्थ नाही. हे बघा, ह्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही स्टेप किती लिहिताय ह्याला काय अर्थ नाही. तुम्ही किती फास्ट सोडवताय याला अर्थ आहे, लक्षात घ्या. सोडवलं का? लॉग टेबल आहे जवळ. हो सर. It is equal to 6.4 into 10⁻21 divided by pi 3.14 का 22/7. 7 जाईल वर. पुन्हा तुम्हाला काय वापरायचं ते वापरा. एंडो 6.4 इंटू 6.4 स्क्वेअर करून घेतो लागलाच. इंटू 10⁻² मात्र किती होणार बघा, 6 दोन्ही 12 म्हणजे 12. एक 6.4 गेला. हे मल्टिप्लिकेशन करा. सोपा प्रकार सांगतो, याचं मल्टिप्लिकेशन करा. सो I इक्वल टू 1 अपॉन, ते मल्टिप्लिकेशन मला सांगायचं, इंटू 10⁻12 आणि वर इंटू 10⁻21. का 10⁻12 ठेवलाय तर मला इतर रेसिप्रोकल बघायचं आहे पुन्हा, म्हणून मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला सांगितलंय. सांगता का मल्टिप्लिकेशन? हा मोठे ना. हॅलो, अरे काय चाललंय काय तुमचं? $20.096. 20.093. 6. हा बरोबर आहे का? 096. बर ठीक आहे, पण 20 पॉइंट बरोबर आहे का? हो हो बरोबर. नक्की का? हो हा, हो आता सर. बघा मी काय करणार आहे, ह्यात एक 10 वाढवणार आहे आणि इथं 2 पॉइंट करून घेणार, म्हणजे 1/2.0096 म्हणजे इथं 01 म्हणूया. ते 96 जाऊ द्या पुढचं तुमचं. 6 कोडला इथं 10 झाले, इथं 1 आला आणि मग 1 2.01. आता तो इंटू 10⁻21 वरचा आहे आणि हा जो खालचा 10⁻13 झालाय तो वर घेतो, म्हणजे 10⁻−13. आता याचा फक्त रेसिप्रोकल बघा. आता कशाला बघताय, 1/2च आहे रे. 1/2 म्हणजेच 0.5 इंटू 10⁻21 मधून 13 गेले.
अरे 21 मधून 13 गेले, म्हणजेच वरचा एक गेला 1300, म्हणजे 20 मधून 12 गेले. किती राहिले? 7 10 8 8 8 8 राहते रे. 8 10 8 रेस टू 8. मग आता कसं उत्तर पाहिजे बघा, अल्टरनेटिव्ह त्यातले. 5 ऑप्शन ए 5 into 10 raised to minus 5 7. into 10 रेस टू 7. असं जरा थोडं थोडं कॅल्क्युलेशन करायचं बरं का. एम्पियर एवढा करंट अपेक्षित आहे त्या इक्वेटरच्या अलॉंग, म्हणजे आपल्याला एवढ्या डायपोल मोमेंटचा अर्थचा मॅग्नेट तयार होतो. बघा झालं का? आता चौथा बघा. 1 तास झाला का? घोड्या घड्याळ बघा ते. A current of 10 ampere is flowing through a circular coil of 5 turns, each of the radius 7 centimeter. Bar. The coil lies in the XY plane. What is the magnitude and direction of magnetic dipole moment associated with it? आता डायरेक्शन तर मगाशीच बघितले आपण. डायरेक्शन कुठली रे? मगाशीच बघितले आपण. एक्स वाय प्लेन, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. एक्स वाय प्लेन मध्ये कॉइल आहे. डायरेक्शन पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस, पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस अलॉंग. पण 2 पर्याय आहेत, म्हणजे सोडवलं पाहिजे. आता मग पायची व्हॅल्यू 22/7 घ्या म्हणून सांगितलं बरं का. आणि डायपोल मोमेंट आपल्याला मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायची आहे. आता नेहमीच्या पद्धतीनं डायपोल मोमेंट इक्वल टू NIA. हे बघा, हाच फॉर्म्युला. डायपोल मोमेंट काढायचे बरं का. आता गिवन काय काय बघा. करंट आय दिलाय 10 एम्पियर. बर, पुढं सर्क्युलर कॉइल 5 टर्न्स. नंबर ऑफ टर्न्स आता दिलेत बरं का 5. त्यानंतर रेडियस दिलाय 7 सेंटीमीटर, म्हणजे 7 into 10 raised to minus 2 मीटर. आणि एक्स वाय प्लेन मध्ये. बस. मग आता पाय आर स्क्वेअर, सर्क्युलर कॉइल आहे. मग NI पाय आर स्क्वेअर. मग टाकूया व्हॅल्यूज आता. N किती आहे? 5 इंटू करंट किती आहे? 10 इंटू पाय किती घ्यायला सांगितलं आपल्याला? 22/7 इंटू हे 7 into 7 into 10 raised to minus 2 2 4, म्हणजे 4. डायरेक्ट स्क्वेअर केला बरं का मी याचा. आर स्क्वेअर म्हणजे काय? 7 into 7. आणि ह्याचा 10 raised to minus 2 चा स्क्वेअर. 10 raised to minus 2 चा स्क्वेअर, म्हणजे 2 2 4 -4. आलं लक्षात? आता एवढं मला पटपट पटपट आता काय कॅल्क्युलेट करण्यासारखं नाहीच यात. 7 ला 1 7 गेला. ऑप्शन बी. ऑप्शन बी. डी. थांबा मला बी बघू दे. बी बी बर ठीक आहे. थांबा. 4च ना, 4च ऑप्शन ब बरोबर आहे. बरोबर आहे रे. मी नेहमी ABCD बी ला नेहमी ब म्हणतो, कारण बी म्हणतोय का डी म्हणतोय काय कळत नाही उच्चारावरून. आणि मग लक्ष नसलं तर पुसू का? हा हा. बाकीच्यांनी सोडवा. बी येतंय बरोबर. आता नंबर 5 बघा. ए क्लोजली वुंड सोलेनॉइड ऑफ 1000 टर्न्स and area of cross section 3.2 into 10 raised to minus 4 square meter carries a current of 5 ampere. What is the magnetic moment associated with the solenoid? एकदम सिंपल. हिंट फक्त देतो मी. काय आहे बघा. N नंबर ऑफ टर्न्स 1000 आहेत. कॅपिटल N म्हणा बरं का तिथं. कॅपिटल N म्हणा. 1000 नंबर ऑफ टर्न्स आहेत. त्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया डायरेक्टच दिलाय तुम्हाला. बरं झालं. 3.2 into 10 raised to minus 4 स्क्वेअर मीटर, म्हणजे एका टर्नचा. म्हणजे रेडियस आला 3.2 नाही पाय आर स्क्वेअर आहे. बर. आणि करंट आय दिलाय बघा तुम्हाला 5 एम्पियर. 5 एम्पियर करंट दिलाय. व्हॉट इज द मॅग्नेटिक मोमेंट? NIA. चला स्टार्ट. μ0 NI. ऑप्शन बी. ब. ऑप्शन बी. ब ब ब बरोबर बरोबर. ऑप्शन ब करेक्ट आहे. करा कॅल्क्युलेट. नंबर ऑफ टर्न्स टाका. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट NIA.
बर बाकीचे सोडवत आहेत तोपर्यंत मला जरा बी काढून दाखवताय का रे? म्यू 0 एन आय बी काढून दाखवा तोपर्यंत बाकीचे. म्यू 0 म्यू नॉट म्हणजे 4 पाय इंटू 10⁻⁻, किती 12. आणि यातला एन वेगळा आहे हे बाळांनो, इथं कॅपिटल एन आहे म्हणजे नंबर ऑफ टन सगळ्या, पण यातला एन वेगळा आहे, एन अपॉन एल. मग सोलेनॉइडची लेंथ तुम्हाला द्यायला पाहिजे. राहू दे सोलेनॉइडची लेंथ द्यावी लागेल मला यामध्ये. बरोबर. राहू दे त्यापेक्षा हे आले का रे सगळ्यांचे? हो. हा आता बघा कितवा 6वा. The areas of cross section of 3 magnets of same length are A, twice A and 6A respectively. Lengths दिलेत बरं का. The ratio of their magnetic moments will be ... सेम लेंथ दिले बरं का, एरियाज दिलेत A1 A2 A3. अरे काय मग सोपं आहे बघा. ऑप्शन बी M is directly proportional to A. ए. डायरेक्टली येतो M1 as to M2 as M2. स्मॉल m म्हणूया बरं का डायपोल मोमेंट. स्मॉल m3 इक्वल टू A1 as to A3. मग A1 किती आहे तर A 1 as to 2 as to ट्वाइस A आणि किती आहे 6. मग ए गेट्स कॅन्सल म्हणजे 1 as to 2 as to 6. ऑप्शन बी. ऑप्शन बी. बी बरोबर आहे. बरोबर. आता 7वा घ्या. ए प्लॅनर लूप ऑफ इरेग्युलर शेप enclosed an area of 75 into 10⁻⁻4 square meter and carries a current of 1.2 ampere. What is the magnitude of the magnetic dipole moment vector associated with the current loop? आता काय करायचं बघा, तुम्हाला करंट दिलाय डायरेक्ट. किती दिलाय करंट बघा 1.2 एम्पियर आणि एरिया दिलाय, एकच लूप आहे त्याला काय नंबर ऑफ टर्न्स नाहीत. एरिया 75 into 10⁻⁻⁴. बरोबर. आणि मग हे बघा डायपोल मोमेंट आहे, संपलं. एरिया डायरेक्टच दिलाय त्यांनी, इरेग्युलर शेप्स असल्यामुळे आपल्याला काढता येणार नाही ऑप्शन ए. म्हणून त्यांनी डायरेक्ट दिलाय. मग काय तोंडीच आहे बघा हे. तर ऑप्शन ए. ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन ए. आता 8वा मात्र बघा. 2 identical pieces of metal wire are used to make a circular loop and a square loop. Same current is passed through both of the loop. Current same. What is the ratio of magnetic dipole moment associated with the circular loop to that of the square loop? बघा डायपोल मोमेंटचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे आणि लूपच आहे म्हणजे दोन्हीत पण n इक्वल टू 1च म्हणजे फॉर्म्युला राहिला m इक्वल टू I. आता सगळ्यात महत्वाचं एरिया तुम्हाला काढता आला पाहिजे आणि दिलंय काय तर नुसती वायरची लेंथ हे बघा कॅपिटल एल दिले. थांबा त्यांनी काय म्हटलं बरं काय घेतलाच नाही. बरं ठीक आहे. कॅपिटल एल एवढी लेंथ दिली. किती दिले लेंथ? नाही सेम मेटल वायर म्हटलंय. आता पहिल्यांदा आपण करतोय सर्क्युलर लूप म्हणजे एरिया आला पाय r स्क्वेअर, त्याला M1 म्हणतो बरं का मी, किंवा सर्क्युलर लूप आहे म्हणजे MC म्हणतो सर्क्युलर लूप. आणि मग हा एरिया असणार आहे r वर डिपेंड, रेडियस वर. मग मला सांगा रेडियस आणि लेंथ यांच्यामध्ये काय संबंध? ही वायरच अशी सर्क्युलर केली, वायरच. काय संबंध रे? L/2 पाय. R is equal to L/2 पाय R म्हणजेच L, म्हणजे R आला L/2 पाय. शाबास. मग एवढा इथं टाका म्हणजेच MC इक्वल टू करंट तोच आहे बरं का I
पाय आय एल स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर, एल स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर. मग यातला एक पाय इथं गेला म्हणजे काय आलं बघा, एम सी इक्वल टू आय एल स्क्वेअर अपॉन 4 पाय. याला इक्वेशन 1 म्हणा. काढली डायपोल मोमेंट आपण कुणाची, एक खाली दिसते का बघ, खाली इक्वेशन दिसते का? नाही नाही हे दिसतंय का मात्र, नाहीतर हे लिहिलं पाहिजे मला तिथं. दिसतंय सर. दिसतंय ना, मग ठीक आहे. आता बघा वायरचा तुकडा तोच आहे एल एवढ्या लेनचा. आता मात्र तुम्ही लूप करणार आहे असलं स्क्वेअर लूप, स्क्वेअर, मग स्क्वेअरच्या साईडला मी ए म्हणतो, स्क्वेअरच्या साईडला. मग साईडची लेंथ आणि ही सगळी वायरची लेंथ काय संबंध. आता एरिया काय आला बघा अगोदर, एम इक्वल टू आय एच आहे बरं का, त्याला एम एस म्हणतो, स्क्वेअर लूप असल्यामुळे एम एस. मग करंट तोच आहे. आता हा आला काय, ए चा स्क्वेअर. आता ए चा स्क्वेअर तेवढा तुम्हाला काढता आला पाहिजे एल मध्ये. काढताय का? हो. हा. तर 4a म्हणजेच एल. 1 2 3 4 4 साइड आहेत स्क्वेअरच्या, ए. मग 4a म्हणजे एल, म्हणजे ए इक्वल टू एल अपॉन 4. टाका व्हॅल्यू देतं. सो एम एस इक्वल टू एरियाला ए स्क्वेअर म्हणजे आय एल स्क्वेअर अपॉन 16. ह्याला म्हणतो मी इक्वेशन 2. आणि आता कंपॅरिझन करायला सांगितलं तुम्हाला कुणाचं कुणाशी आहे बघा, सर्क्युलर लूप टू दॅट ऑफ दी स्क्वेअर लूप. अगोदर सर्क्युलर लूप म्हणजेच एम सी अपॉन एम एस. सांगा मला करून किती? 4 अपॉन पाय. 4 अपॉन पाय. पाय बघा थांबा मला आठवा. 4 अपॉन पाय करेक्ट. म्हणजे ब आन्सर आहे बघा, हे येते 4 अपॉन पाय. आन्सर आहे बघा ब. पहिल्यांदा सर्क्युलर लूप केलं आणि पुन्हा स्क्वेअर लूप केलं आणि मग त्यातून करंट गेला की मॅग्नेट होणार आहे तयार. त्याची डायपोल मोमेंट ची कंपॅरिझन आपण केलं. म्हणजे सर्क्युलर लूप मध्ये जर 4 असेल डायपोल मोमेंट अँपियर स्क्वेअर मीटर, तर स्क्वेअर लूप मध्ये 3.14 असणार आहे, म्हणजे कमी असणार आहे स्क्वेअर लूपची डायपोल मोमेंट. म्हणजे मॅग्नेट थोडासा हा सॉफ्ट मॅग्नेट होईल आणि हा स्ट्रॉंग होईल सर्क्युलर. चला का? हा मग सांगा की. आता एक शेवटचा बघूया, 9वा शेवटचा म्हणजे आजचा शेवटचा. अजून बघायच्यात उद्या, सोडवायचे भरपूर आपण. आणि मग बघा आता 9वा. ए करंट I is flowing in a conductor of length L. सर 9 दिसत नाही कम्प्युटर. अरे थांबा एक मिनिट. वर घ्या 9वा वर आहे हो, खाली घ्या. हा बस. हा दिसला का? हो. हा त्याचं हे मारून ठेवा बरं का, काय स्क्रीनशॉट, किंवा तुम्हाला टाकतो मी, ही पेजेस टाकतो 1-2. ए करंट I is flowing in a conductor of length L. When it is bent in the form of a circular loop, its magnetic moment will be ... बार. ठीक आहे, बघा आता हे करंट कॅरिंग वायर आहे, कंडक्टर. आता यातून I एवढा सर मागच्या क्वेश्चन आताच काढलेलं आहे सर. काय म्हणताय? मागच्या क्वेश्चनला काढलं ना आपण. काढलंय ते फर्स्ट इक्वेशन देऊन. मागच्या क्वेश्चनला तेच काढले ना आपण सर्क्युलर लूपचं. नाही ते नाही. अरे काय दिले माहिती आहे का, मगाशी तुम्हाला वायर दिलेली होती, त्याचं सर्क्युलर लूप करा आणि मग करंट पास करून आणि स्क्वेअर लूप करा. आता काय केलंय माहिती आहे का, आता पहिल्यांदा इथं हा मॅग्नेट, वायरचा मॅग्नेट झाला. मग त्याचा समजा इथं N पोल S पोल, ठीक आहे.
मग आत्ता डायपोल मोमेंट किती, तर ML एवढी आहे, ML एवढी. आता ह्याला बेंड केली, कशामध्ये केली बघा, तर सर्क्युलर लूप मध्ये बेंट केली. बरोबर, तेच आहे तेच आहे तेच आहे, तसंच आहे. मग काय येईल सांगा बघू बरं. Option ऑप्शन D. डी. Option D. D. ऑप्शन डी. डी बरोबर आहे. IL²/4π बरोबर. मॅग्नेटिक मोमेंट मगाशी कंपॅरिझन केलं, काढलेलं होतं इथं मगाशी. बरोबर बरोबर, सर्क्युलर लूप मध्ये. ठीक आहे, बघा 10वा. मग अजून एक बघूया. मग अजून एक बघूया. A straight wire carrying a current is turned into circular loop if the magnitude of magnetic moment associated with it is m, then length of the wire will be. तेच आहे बघा, फक्त वायरची लेंथ तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली ऑप्शन सी. आहे. Option C. मग Option लेंथ C. ऑफ वायर म्हणजे 2πr. Under 4πm/I. 4π. ऑप्शन सी. Option C. 4πm/I. I. आंबा मला बघू द्या. 10वा ऑप्शन सी बरोबर आहे. बरोबर, ऑप्शन सी करेक्ट आहे. बर ठीक आहे. मग 11वा बघूया का लगेच. Oh. A straight strip has magnetic moment m, is bent as a semicircle. The magnetic moment of the strip will be ... आता बाळांनो, स्ट्रेट स्ट्रीप याचा अर्थ करंट कॅरिंग कंडक्टर नव्हे मगाच्या सारखा, नाहीतर मागच्या 3 प्रश्नाला वापरलं म्हणून ह्याला पण वापरूया म्हणणार तुम्ही. स्ट्रीप दिले तुम्हाला, एक मॅग्नेटिक स्ट्रीप आहे. आता या स्ट्रीप मध्ये बघा, या स्ट्रीपची मॅग्नेटिक मोमेंट m आहे, कॅपिटल M. मग समजा म्हणजे या स्ट्रीपचा हा S पोल आहे, हा स्ट्रीपचा हा N पोल आहे, आणि ही बघा मॅग्नेटिक मोमेंट S to N, M एवढे आहे. मग ह्या 2 पोल मधलं डिस्टन्स मी त्याला L म्हणतो, मॅग्नेटिक लेंथ. आणि या एका पोलची पोल स्ट्रेंथ त्याला समजा स्मॉल m म्हणतो, आणि याची -m. मग डायपोल मोमेंट काय झाली बघा, M = ML ही डायपोल मोमेंट झाली. बघा आता ह्याला बेंट केलंय कशात, सेमी सर्कल मध्ये. बघा ह्याला बेंट केलं, आता हे बघा असं केलं बेंट, ह्या स्ट्रीपला मी बेंट असं केलं, अशा पद्धतीने. आता इथं S पोल आणि इथं N पोल, आणि मग ही झाली मॅग्नेटिक लेंथ. मग ह्या सेमी सर्कलचा रेडियस जर R असेल तर मॅग्नेटिक लेंथ किती रे? अरे मॅग्नेटिक लेंथ म्हणजे 2 पोल मधलं डिस्टन्स किती आहे? 2r. 2r. अरे डबल रेडियस हे काय, इथं सेंटर घेतला, इकडे जर रेडियस R असेल तर इकडे रेडियस इकडे रेडियस, म्हणजे 2r एवढं. म्हणजे R = L/2 आला. लक्षात घ्या, R = निम्म झालं, निम्म मॅग्नेटिक लेंथ निम्मी झाली. आता डायपोल मोमेंट बघा इथं, बघा डायपोल मोमेंट त्याला मी M1 म्हणतो. M1 = पोल स्ट्रेंथ तीच राहणार आहे, पोल स्ट्रेंथ तीच आहे, म्हणजे स्मॉल m तोच, आणि मॅग्नेटिक लेंथ मात्र ट्वाइस R आहे. इथं ट्वाइस R किती आहे? ट्वाइस R. मग R ची व्हॅल्यू इथं टाकली म्हणजे MLच होतोय असं नाही बरं का. आता R चा आणि L चा संबंध मी टाकलाय, म्हणजेच M ट्वाइस MR ही झाली मॅग्नेटिक मोमेंट. आता ह्याचं आणि ह्याचं कंपॅरिझन करा आणि मला सांगा, करा कंपॅरिझन. M1/M करा की रे. आता मॅग्नेटिक L म्हणून नका बरं का, मॅग्नेटिक लेंथला थांबा इथं घोटाळा होतोय तुमचा. आता ही लेंथ आहे बघा, स्ट्रीपची लेंथ ही आहे, म्हणजे πr = L आहे, म्हणजे R = झाला L/π. R = L/π. आणि मग डायपोल मोमेंट M × ट्वाइस R. मग R ची व्हॅल्यू टाका इथं, म्हणजे ट्वाइस M L/π. मग ML म्हणजे काय? कॅपिटल M, म्हणजे ट्वाइस M/π. आले का? M1 इथं डायपोल मोमेंट ML,
आता L च झालं सेमी सर्कल म्हणजे 2 पाय आर नाही पाय आर, म्हणजे लेंथ किती आहे तर पाय आर एवढी आहे, म्हणजे आर किती झाला L अपॉन पाय. आता डायपोल मोमेंट बघा, कुठल्या तरी एखाद्या पोलची पोल स्ट्रेंथ इनटू 2 पोल मधलं डिस्टन्स म्हणजे ट्वाइस आर, मग ट्वाइस एम आर, मग आर ची व्हॅल्यू L अपॉन पाय तिथं टाकली. ह्यातला ML म्हणजे काय आहे हे समजतंय का रे? अरे समजतंय का? हो. आता ह्यातलं ML म्हणजे काय? स्मॉल ML म्हणजे Capital M. हा, म्हणजे अगोदर स्ट्रिपचा डायपोल मोमेंट तिथं टाकला म्हणजे ट्वाइस एम अपॉन पाय, म्हणजे पर्याय पाहिजे बघा ए. A. बरोबर. ब ट्वाइस ए ए ए ए ए ट्वाइस एम अपॉन पाय. Option A, sir. हा, लक्षात आलं का? इथं हो. करंट वगैरेचा संबंध नाही. पहिल्यांदा एक स्ट्रीप दिले, मॅग्नेटिक स्ट्रीप, त्याला 2 पोल आहेत, L एवढ्या डिस्टन्सवर मी घेतले, प्रत्येकाची पोल स्ट्रेंथ स्मॉल एम घेतली म्हणजे कॅपिटल एम, डायपोल मोमेंट झाली ML. आता ती स्ट्रीप बेंड करून असा मॅग्नेट केला तर डायपोल मोमेंट झाली M इंटू ट्वाइस आर, 2 पोल मधलं डिस्टन्स आणि एकाची पोल स्ट्रेंथ झालं का? मग ट्वाइस एम आर, मग आर किती तर आर काढण्यासाठी आर आणि लेंथ स्ट्रिपची यांच्यातला संबंध काय तर हाफ सरकमफरन्स पाय आर इक्वल टू लेंथ, म्हणजे आर इक्वल टू याला पण पाय, ते टाकली. ML आला येताच, त्याला आपण कॅपिटल M केलं आणि मग 2M अपॉन पाय. आलं लक्षात? अशा पद्धतीने पण प्रश्न विचारतात. मग मी एक असं तोंडी विचारू का, एका किती सेकंदात सांगताय बघूया, किती सेकंदात सांगताय बघूया. माझ्याकडे एक मॅग्नेट आहे, त्याची डायपोल मोमेंट आहे M1. दुसरा एक मॅग्नेट माझ्याकडे आहे, त्याची डायपोल मोमेंट आहे M2. आता मी हे 2 मॅग्नेट एकमेकाला बांधून, बघा कसे बांधलेत बघा, कसे बांधलेत बघा, असे एकमेकाला बांधून एकच मॅग्नेट केला तर ह्या एका मॅग्नेटची डायपोल मोमेंट, त्याला मी M डॅश म्हणतो, किती असेल? M1 plus M2 divided by 2. नाही, हा M1 हा वेक्टर M2, 2 वेक्टरची ऍडिशन कशी करतो? पहिल्यांदा एक वेक्टर आहे असा घेतो M1, त्यानंतर दुसरा वेक्टर काढताना आहे असा काढताना त्याची टेल याच्या हेडला कोइन्साइड करतो, हा झाला M2 आणि हा काढतो, आणि मग रिझल्टंट कसा काढतो? पहिल्याच्या टेल पासून दुसऱ्याच्या हेड पर्यंत, म्हणजेच M1 प्लस M2. म्हणजे M काय पाहिजे? M1 प्लस M2. झालं का? समजा मी आता मॅग्नेट कसे लावतोय बघा, आता मी मॅग्नेट कसे बांधलेत पहा, एकमेकाला बांधलेत कसे? Opposite. Opposite. ह्याचा यस ह्याच्या एनला आणि ह्याचा यस त्याच्या एनला. आता डायपोल मोमेंट किती? M1 minus M2. M1 minus M2. M1 मायनस M2. अगदी बरोबर. आता ती कमी होणार आहे बरं का, एकातनं दुसरा कॅन्सल होणार आहे. आणि समजा मॅग्नेटिक मोमेंट सेम असले, M1 आणि M2 सेम असेल, तर आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती रे? 0. 0. म्हणजे हा मॅग्नेटच राहत नाही बरं का, हा मॅग्नेट राहतच नाही अशा पद्धतीने सेम असेल तर. आणि सरळ बांधले तर मग ट्वाइस M डायपोल मोमेंट, दुप्पट, पहिल्याच्या दुप्पट. समजा आता मला एक प्रश्न, आता उद्या सांगायचं उत्तर आल्या आल्या. हे 2 मॅग्नेट मी अशा पद्धतीनं बांधले, M1 हे डायपोल मोमेंट, आणि त्याच बरोबर इथं N आहे,
हे M2 डायपोल मोमेंट त्याची, आणि या दोघांच्या मध्ये अँगल आहे थेटा. मग आता नेट डायपोल मोमेंट किती? मॅग्निट्यूड पाहिजे मला. डायग्राम दिसला का? हो. थांबा तेवढाच ठेवतो. तेवढाच ठेवतो. बघूया आता तुम्ही काय डोकं चालवताय. मला पाहिजे डायपोल मोमेंट, एकूण डायपोल मोमेंट. असे मॅग्नेट बांधलेत, दोघांचा एस एस पोल एकत्र घेऊन असे असे बांधलेत मी मॅग्नेट, थिटा एवढा अँगल करून. आता मला डायपोल मोमेंट उद्या सांगायच्या आल्या आल्या. ठीक आहे. आता हे पेज तुम्हाला मी आपला फोटो काढून शेअर करतोय बरं का. ओके बाय.